नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. 3 मार्च 2021च्या चालू घडामोडींचं विश्लेषण आपण बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवर आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. आज 3 मार्च हा जागतिक वन्यजीव दिवस म्हणून साजरा केला जातो. यासंबंधीचं दिनविषयकचं एक सेपरेट लेक्चर आज आपण घेऊयात आणि त्याची सगळी जी काही हिस्ट्री आहे ती बघणार आहोत. आपली जी पहिली न्यूज आहे ती डॉक्टर मिताली चटर्जी यांच्या संबंधीची आहे. यांना जानकी अम्मल जैववैज्ञानिक पुरस्कार वरिष्ठ विभागाचा मिळालेला आहे. जानकी अम्मल पुरस्कार जो आहे तो आपण आधीही बघितला आहे. जर तुम्हाला आठवत असेल किंवा तुम्ही इयरबुकमध्ये वाचला असेल तर काला आजार जे आहे, ज्याला लेशमॅनियासिस असं आपण म्हणतो, याच्यावर DNA आधारित रोगनिदान पद्धती डॉक्टर मिताली चटर्जी आणि त्यांच्या टीमने शोधून काढली आणि त्याच्याकरता त्यांना जानकी अम्मल जैववैज्ञानिक पुरस्कार मिळालेला आहे. आता शासकीय जैवतंत्रज्ञान विभागाचा जानकी अम्मल जैववैज्ञानिक पुरस्कार जो आहे तो त्यांना मिळाला आणि हा शासकीय आहे बघा, हा प्रायव्हेट नाही आहे. गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटतर्फे दिला तो जैवतंत्रज्ञान विभाग. डॉक्टर मिताली या फार्मॅकोलॉजीच्या प्राध्यापक आहेत. इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च या कोलकात्याच्या संस्थेत त्या शिकवतात. आता फार्माकोलॉजी काय प्रकरण असतं? फार्माकोलॉजी म्हणजे काय की एखादं औषध शरीरात गेल्यानंतर ते कसं काम करतं हे सांगणारं शास्त्र म्हणजे फार्माकोलॉजी. 2015मध्ये त्यांना राष्ट्रीय विज्ञान अकादमीने गौरवलं होतं. 2017मध्ये भारतीय विज्ञान अकादमीचं सदस्यत्व त्यांना मिळालं होतं. सो एकंदरीतच डॉक्टर मिताली चटर्जी. आणि काला आजारावर पण प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. सो जनरल सायन्समधून तुम्ही काला आजार करून ठेवणं गरजेचं आहे. सो करंट बेसिक काला आजार जनरल सायन्समधून तुम्ही करून ठेवा. हरियाणाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. खाजगी क्षेत्रामध्ये स्थानिकांना 75% आरक्षण देण्याचं तजवीज जी आहे ती हरियाणाने केलेली आहे. त्यासंबंधीचं विधेयक जे आहे त्याच्यावर राज्यपाल सत्यदेव आर्य यांनी स्वाक्षरी केलेली आहे. आणि हरियाणामधले भूमिपुत्र जे आहेत, जे लोकल लोक आहेत, त्यांना खाजगी क्षेत्रातल्या नोकऱ्यांमध्ये आता 75% आरक्षण असेल. दरमहा 50,000 रुपयांपेक्षा कमी वेतन देणाऱ्या खाजगी क्षेत्रातल्या नोकऱ्यांसाठी स्थानिकांना 75% आरक्षण देणारं विधेयक जे होतं त्याचं नाव आहे हरियाणा राज्य स्थानिक उमेदवार रोजगार विधेयक 2020. याला राज्यपालांनी मंजुरी दिलेली आहे. सो आता इथं फक्त हा एक मुद्दा आहे की सर्व याच्यात नसणार आहे दरमहा 50,000 रुपयांपेक्षा कमी वेतन देणाऱ्या खाजगी क्षेत्रातील नोकऱ्या. सो हा इथं MCQचा मुद्दा आहे. सर्व नोकऱ्यांमध्ये नाही, त्याला लिमिटेशन्स असतील. कोविन पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे बघा. लसीकरणासाठी तुम्हाला स्वतः तिथं नोंदणी करणं अपेक्षित आहे कोविन पोर्टलवर. सो करोना लसीकरणासाठी कोविन पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे 1 मार्च 2021 रोजी आणि 2 दिवसातच तिच्यावर जवळपास 50 लाख नागरिकांनी स्वयं नोंदणी केलेली आहे. कोविन पोर्टल हे पोर्टल प्रकरण जे आहे कंबाईनसाठी लक्षात ठेवा. 2019ची कंबाईनची परीक्षा आहे, त्याच्यात 3 प्रश्न पोर्टल आणि ॲप असे विचारले गेलेले आहेत. टॅक्सीडर्मी पर्यावरणाची संकल्पना आहे बघा. जसं आज वन्यजीव दिवस आहे, पर्यावरणाच्या महत्त्वाच्या न्यूज आपल्या याच्यात आहेत. टॅक्सीडर्मी काय असतं? आता इजिप्तची जी संस्कृती आहे तिच्यामध्ये आपण ममी वगैरे बघतो की जे मृतदेह असतात ते जतन करून ठेवले जातात. तसं टॅक्सीडर्मीमध्ये प्राण्यांचं संवर्धन केलं जातं. नैसर्गिकरित्या मृत पावलेले पक्षी असतील किंवा प्राणी असतील त्यांच्या शरीरामध्ये विशिष्ट प्रकारचं रासायनिक प्रक्रिया केलेला लगदा भरला जातो आणि त्यांना मूळ आकारात आणण्याच्या प्रक्रियेला मग टॅक्सीडर्मी म्हणतात. आता म्हणजे तुम्ही नैसर्गिकरित्या जे मेलेले प्राणी असतील, पक्षी असतील, त्यांच्या बॉडीमध्ये केमिकलयुक्त लगदा भरायचा, त्यांना मूळ आकारात आणायचं, त्याला टॅक्सीडर्मी म्हटलं जातं. टॅक्सीडर्मी केलेले प्राणी पक्षी जे असतात ते 100 वर्षापर्यंत जसेच्या तसे राहतात. आणि जुन्या मराठी चित्रपटामध्ये निळू फुलेंच्या वाड्यावर जे काही वाघ सिंह दिसत होते तर त्याचा प्रकार तुम्ही म्हणू शकता. टॅक्सीडर्मीसाठी शासनाची परवानगी आवश्यक असते. तर हा पण एक MCQचा मुद्दा आहे बघा. शासनाच्या परवानगीने तुम्हाला टॅक्सीडर्मी करता येते. तुम्ही स्वतःहून लगेच पोपट सापडल्यावर लगदा भरायचं काम सुरू करणं काही अपेक्षित नाही आहे याच्यात. भारतातले श्रीमंत अब्जाधीश जर तुम्ही बघितले, हुरून ग्लोबल रिच लिस्ट हा अहवाल आलेला आहे बघा. हुरून ग्लोबल रिच लिस्टमध्ये भारतातले श्रीमंत व्यक्ती क्रमानुसार जर तुम्ही बघितले तर 1 नंबरवर आहे मुकेश अंबानी, रिलायन्स इंडस्ट्रीज, 6.10 लाख कोटी रुपये एवढी संपत्ती आहे. क्रमानुसार आहेत हे सगळे. गौतम अदानी, अदानी ग्रुप्स 2.35 लाख कोटी. शिव नाडर, HCL 2 लाख कोटी. जय चौधरी, जेस्केलर 95,500 कोटी.
बायजूस रवींद्रन, बायजूस कंपनी जी आहे 20,500 कोटी. सो बायजूसची ॲड आपण बघतो. तो बायजूसचे जे मालक आहेत ते भारतातले 5व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत बघा. ओके. त्याच्यानंतर भारतातल्या श्रीमंत महिला बघा, किरण मुजुमदार शॉ, बायोकॉन कंपनी बघा 35,250 कोटी. स्मिता कृष्णा, गोदरेज 34,500 कोटी. मंजू गुप्ता, लुपिन फार्मा 24,200 कोटी. आता हिच्यामध्ये पण तुम्हाला जेंडर इनइक्वॅलिटी नावाचा जो काही प्रकार आहे, संपत्तीचं डिस्ट्रीब्युशन, म्हणजे तुम्ही जेंडर वाईज जर बघितलं तर बघा, सर्वात श्रीमंत महिला जी आहे भारतातली किरण मुजुमदार शॉ 35,250. आणि इथं बघा मुकेश अंबानी सर्वात श्रीमंत 6.10 लाख कोटी. म्हणजे तो काही त्याचा सीनच नाही आहे, एक्स्ट्रीमेंट्स आहेत. 2020मध्ये भारताला 40 नव्या अब्जाधीशांची भर भारतात पडलेली आहे. भारतात एकूण 177 अब्जाधीश आहेत. सो हेही एक महत्त्वाचं आहे बघा. इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेला क्रिकेटपटू म्हणून विराट कोहली समोर आलेला आहे. विराट कोहलीचे इंस्टाग्रामवर 10 कोटी इतके फॉलोअर झालेले आहेत, 100 मिलियन. आणि असा असणारा विश्वातला पहिला क्रिकेटपटू विराट कोहली ठरला आहे. म्हणजे क्रिकेटच्या विश्वामध्ये सर्वात जास्त इंस्टाग्राम फॉलोअर्स. एशिया पॅसिफिकमध्ये इंस्टाग्रामवर एवढे मोठे फॉलोअर असलेला विराट पहिला, म्हणजे एशिया पॅसिफिक. भारतामध्येही जर तुम्ही बघितलं तर इंस्टाग्राममध्ये भारतात सर्वात जास्त फॉलोअर्स विराट कोहलीला आहे, 10 कोटी 1 लाख. प्रियंका चोपडा 6 कोटी 8 लाख आणि श्रद्धा कपूर 5 कोटी 1 लाख. ओके. सो हे 3च नावं घेतलेले आहेत, पेपरला बरीच नावं होती. इंस्टाग्राम जे आहे जागतिक स्तरावर सर्वाधिक फॉलोअर्स असणारे खेळाडू. आता क्रिकेटमध्ये जो आहे तो टॉपला विराट कोहली, पण तुम्ही एकंदरच क्रीडा विश्व जर घेतलं तर तिच्यामध्ये 3ही खेळाडू जे आहे ते फुटबॉलशी संबंधित आहेत बघा, की जे जागतिक स्तरावर त्यांना सर्वात जास्त इन्स्टा फॉलोअर्स आहेत. क्रिस्टियानो रोनाल्डो 26.6, लिओनल मेसी 18.6, नेमार 14.7. सो सर्वात जास्त जे आहे ते क्रिस्टियानो रोनाल्डो. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे की लोकसभा टी व्ही आणि राज्यसभा टी व्ही यांचा मिळून आता संसद टी व्ही होणार आहे बघा. ही न्यूज आपण खूप आधी बघितली होती, कारण 2 वर्षापासून ही चर्चा चालू आहे. 2019मध्ये याच्यासाठीची कमिटी आली होती. सो लोकसभा टी व्ही आणि राज्यसभा टी व्ही हे एकत्र केलं जाईल आणि तिच्यामधून संसद टी व्हीचा जन्म होणार. आणि निवृत्त IAS अधिकारी जे आहेत रवी कपूर यांची संसद टी व्हीच्या CEO पदी जी आहे ती नियुक्ती पण करण्यात आलेली आहे. आता सूर्यप्रकाश समिती नोव्हेंबर 2019मध्ये स्थापन करण्यात आली होती. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू जे आहेत त्यांनी प्रसार भारतीचे माजी चेअरमन सूर्यप्रकाश यांच्या अध्यक्षतेखाली लोकसभा राज्यसभा टी व्ही एकत्रितपणे संसद टी व्ही करण्यासाठीची समिती स्थापन केली होती. आणि फेब्रुवारी 2020मध्ये या समितीने त्यांचा रिपोर्ट दिलेला आहे. संसद टी व्ही अंतर्गत राज्यसभा प्लॅटफॉर्म जो राहील तो इंग्रजीतून माहिती देईल, तर लोकसभा प्लॅटफॉर्म जो आहे हिंदीतून माहिती देईल. आता इश्यू कसा आहे की यांना आता जुळवून घेणं अपेक्षित आहे आणि त्याच्यामुळेच ते बायलिंग्वल हिच्यामध्ये त्यांनी तो प्लॅटफॉर्म आणणं ठरवलेलं आहे नाहीचं. आता याच्यातून एक नकारात्मक परिणाम एवढा होणार आहे, तो म्हणजे काय की रोजगार. राज्यसभा टी व्हीमध्ये सध्या 250 लोक काम करतात, लोकसभामध्ये 100 लोक काम करतात. आता दोघं ज्या वेळेस टी व्ही एकत्र होतील तर बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत संसद टी व्हीच्या रूपाने त्या वेगवेगळी कामं नसून एकच असणार आहे. आणि त्याच्यामुळे येत्या काळात काहींचा रोजगार याच्यामध्ये जाऊ शकतो. आणि त्यांनी म्हटलेलं आहे की काही एम्प्लॉईबरोबरचे जे काही आमचे करार आहेत ते आम्ही टर्मिनेट करू. सो हा त्याच्यातला एक नकारात्मक आस्पेक्ट आहे. आता हिमालयन सेरो जे आहे ते आसाममध्ये स्पॉट झालेलं आहे बघा. आता हे हिमालयन सेरो जे आहे तर ॲक्च्युली हिमालयन सेरो हे अँटिलोप किंवा गोटसारखं दिसतं, म्हणजे क्रॉस ब्रीडिंगमधून जन्माला आलेलं आहे, गोट डॉंकी अशा याच्यातून. सो हिमालयन सेरो जे आहे याचंही सेपरेट आपण लेक्चर घेऊयात. हे मानस टायगर रिझर्व जो आहे तिच्यात सापडलं. याचं IUCN जे आहे ते सापडलं, म्हणजे तिथं दिसून आला, ओकेजनली तिथं हे होत नाही आणि वल्नरेबल ते आहे. त्याचं जर IUCN तुम्ही बघितलं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की हे गोट अँटिलोप असं याला म्हटलं जातं, की बाबा त्यांच्या जवळ जाणारं आहे पण प्युअर ब्रीड नाही आहे, ना गोट आहे ना अँटिलोप आहे, त्यासारखं ते दिसतं. क्रॉस ब्रीडिंगमधून जन्माला आलेला हा प्राणी आहे. ओके. हा बॅक साईडला जो आहे तो वाईल्ड डॉग आहे की जो त्याला चेस करतो आहे. पण आसाममध्ये हिमालयन सेरो स्पॉट झालेला आहे. याचं सेपरेट एक आपण घेऊयात की हिमालयन सेरोचे बेसिक्स काय आहेत त्या सगळ्या गोष्टी. जसे 2021च्या इयरबुकमध्ये पर्यावरणामध्ये तुम्हाला बिलकुल प्रॉपर प्रत्येक चित्र आणि त्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, तर सेम वे आपण हे लेक्चर कंटिन्यू करू. त्याच्यानंतर जायकवाडीचं जलाशय आहे तिच्यातून फ्लेमिंगो सध्या आलेलं नाही आहे. तिथं फ्लेमिंगो दरवर्षी स्थलांतरित होऊन जायकवाडीला येतात, पण फ्लेमिंगो आलेलं नाही आहे.
याची कारणं अनेक असू शकतात, की बऱ्याचदा अतिवृष्टी झाल्यामुळे रस्त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी साचतं, तो एक मुद्दा असू शकतो. ओके. परंतु असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे, काही तज्ज्ञांचं, की मार्च एंडला फ्लेमिंगो येऊ शकतात. बघूयात आता. सो स्थलांतरित पक्षी तुम्हाला पर्यावरणामध्ये आहेत बघा, तर तेही गरजेचं आहे. आता वन्यजीव संशोधनातून संवर्धनाकडे आज जागतिक वन्यजीव दिन आहे आणि त्याच्यामुळे इथं काही स्टोरीज यांनी दिलेल्या आहेत. जसं आता हे सुसर आहे बघा. ओके. तर सुसरच्या बाबतीमध्ये यांनी स्टोरी दिलेली आहे की 2006मध्ये भारतात केवळ 182 सुसर होते. तिच्यात पण 2008मध्ये 100 सुसर ज्या होत्या त्या नदीतल्या प्रदूषणामुळे मृत्यूमुखी पडल्या. ओके. जे पॉल्युशन होतं नदीतलं आणि त्याच्यामुळे मग नंतर काम सुरू झालं की भारतातल्या सुसर संवर्धनाच्या प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह उभं केलं गेलं. कारण तुमच्याकडे फक्त ज्या होत्या त्या 182 होत्या, तिच्यातल्या 100 मृत्युमुखी पडलेल्या आहेत 2 वर्षातच. मग त्याच्यानंतर 2010मध्ये जयराम रमेश हे त्यावेळेचे पर्यावरण मंत्री होते. त्यांनी क्रोकोडाईल बँकेला भेट दिली मद्रासच्या. मद्रासला क्रोकोडाईल बँक आहे. MCQ करता लक्षात ठेवा, क्रोकोडाईल बँक मद्रासला आहे. आणि मग चंबळ व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आणि त्याच्याद्वारे सुसरींची संख्या कमी काय होते त्याचा अभ्यास करून मग त्याच्यावर काम करायला सुरुवात करण्यात आली. चंबळ नदीतला 100% वाळू उपसा बंद करण्यात आला. नदीतलं प्रदूषण कमी करण्यात आलं. नदीतल्या पर्यटकांसाठी बोट सफारी सुरू करण्यात आली आणि त्यांना सुसरीचं महत्त्व सांगण्यात आलं. आणि आज तिथली संख्या सुसरींची जी आहे ती जवळपास 1500च्या वर गेलेली आहे. सो संवर्धनाचे प्रयत्न जर तुम्ही प्रॉपरली केले तर तिच्यातून खूप चांगल्या पद्धतीने संवर्धन होतं. तसं पिग्मी हॉग नावाचा आहे ना एक प्रजाती आहे बघा जंगली डुकरांची. पिग्मी हॉग हे खूप छोटं असतं. तर आसाममधल्या मानस राष्ट्रीय उद्यानामध्ये फार कमी ते पिग्मी हॉग राहिले होते. आणि मग पिग्मी हॉगच्या बाबतीमध्ये पण त्यांनी बघितलं की त्याला प्रजननासाठी आणि वावरण्यासाठी उंच गवत आवश्यक असतं. मग ते जर उंच गवत तिथं नसेल तर मग त्या केसमध्ये ते संपून जातील, नष्ट होतील. मग त्याच्यासाठी तुम्हाला ते करणं गरजेचं आहे. किंवा बारासिंगा जो आहे बघा, इथं फोटो पण दिलेला आहे बारासिंगा. तर हार्ड ग्राउंड स्वॅम डिअर मध्य प्रदेशमध्ये जी होती की 1970मध्ये 1970मध्ये फक्त 66 बारासिंगा उरले होते. आणि मग नंतरच्या काळामध्ये की बारासिंगाच्या बाबतीमध्ये असं आहे की तो एक विशिष्ट प्रकारचं गवत खातो आणि ते गवतच जर तिथं नसेल तर मग त्याची प्रजाती लागणार कशी. मग ते गवत लावण्यात आलं आणि मग त्याच्यातून त्यांची जी आहे ती संख्या वाढली. सो बेसिकली ह्या स्टोरीज याच्यात दिलेल्या आहेत. चांगला आर्टिकल आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, आपण काल एक न्यूज बघितली होती. सायबर हल्ला चीनने केला आणि मुंबईमध्ये वीज काही काळासाठी घालवली. तर केंद्राने हे सगळे आरोप फेटाळलेले आहेत, है ना. सो ऑब्व्हियसली केंद्रही त्याला ॲक्सेप्ट करू शकत नाही, कुठलाही पक्ष असू देत सत्तेमध्ये. कारण ते जर सांगणं झालं तर याचा अर्थ मग ती सगळी नाचक्की होते. पण केंद्राने सांगितलेलं आहे की हा मानवी चुकांमुळेच हे झालं होतं वगैरे वगैरे. सो ती एक गोष्ट तिथं लक्षात ठेवा की केंद्रांनी सुद्धा जसं चीनने आरोप फेटाळले तसे केंद्रांनी पण फेटाळलेले आहे. युरोपियन युनियन, आता बघा एक कमेंट होती की हिंदूचं एडिटोरियल डिटेलमध्ये घ्या. तर ते डिटेलमध्ये घ्यायचं झालं तर तेच एक तास चालेल. तो तिच्यातले जे वेगवेगळे विषय असतात, जसं आज जर तुम्ही बघितलं तर परत अमेरिकेवर एक आलेलं आहे, एक इकॉनॉमिक सर्व्हेवरची बऱ्याच म्हणजे एक्स्ट्रीम टीका एका याच्यात आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा की जे महत्त्वाचे आर्टिकल्स असतो ते आपण 1-2 घेत असतो. तुम्ही रेग्युलर फॉलो केलं तर तुम्हाला कसलीही अडचण येणार नाही. आता आत्मनिर्भर भारत प्रोग्राम आहे. युरोपियन युनियनबरोबरचे भारताचे जे काही रिलेशन आहे, मग त्यातल्या त्यात एक्सपोर्ट आपण स्ट्रेंथन केलं पाहिजे, निर्यात जास्तीत जास्त वाढली पाहिजे, त्याच्यासाठीचं हे आर्टिकल आहे. आता आपण जर बघितलं की युरोपियन युनियनबरोबर भारताचा जो सगळा बिझनेस आहे तो जवळपास 39.9 बिलियन डॉलर इतका आहे. युरोपियन युनियन प्लस वेस्टर्न युरोप या दोघांबरोबरचा. काय काय आपण यांना एक्सपोर्ट करतो, निर्यात करतो, त्याच्यामध्ये ॲपरल्स, जेम्स अँड ज्वेलरी, केमिकल्स, मशिनरी, ऑटोमोबाईल, फार्मास्युटिकल्स, प्लॅस्टिक. ओके. एवढ्या सगळ्या गोष्टी ज्या आहे आपण निर्यात करतो. भारताला GSP, युरोपियन युनियनच्या GSPचे सुद्धा फायदे मिळतात. म्हणजे काय, जनरलाइज सिस्टीम ऑफ प्रेफरन्सेस. आता तुम्हाला जर आठवत असेल की GSP जनरलाइज सिस्टीम ऑफ प्रेफरन्सेस अमेरिकेने आपले जे काही जनरलाइज सिस्टीम ऑफ प्रेफरन्स आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी काढून घेतली होती, है ना. हार्ले डेव्हिडसन नावाची जी बाईक होती त्या बाईकला जास्तीत जास्त म्हणजे 0% तिच्यावर कसलेही कर तुम्ही लावावे असं त्यांचं म्हणणं होतं. भारतासारख्या वेलफेअर कंट्रीत हे शक्य नव्हतं. तर त्यांनी जनरलाइज सिस्टीम ऑफ प्रेफरन्सेस म्हणून भारताला बाहेर काढलं होतं. तर युरोपियन युनियनचं सुद्धा जनरलाइज सिस्टीम ऑफ प्रेफरन्सेस आहेत, जिच्यामध्ये आपल्याला जे काही कर असतो
आयातीवर लावला जाणारा, तर तिच्यामधून सूट मिळते आणि तिच्यातून मॅक्झिमम जे आपले प्रोडक्ट्स आहेत ते निर्यात आपण करू शकतो. तर तो एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. ओके. सो एक फार महत्त्वाचं आहे, जवळपास जनरलाइज सिस्टीम ऑफ प्रेफरन्सेसमध्ये जवळपास $19.4 बिलियन इतका आपला सगळा बिझनेस आहे, जो जवळपास 37% है ना एक्सपोर्टच्या बाबतीमध्ये. तर आपल्याला याच्यावर काम करणं अपेक्षित आहे. कारण इथं आता एक दुसरी गोष्ट येते की व्हिएतनाम हे आपले कॉम्पिटिटर आहेत की त्यांनी फ्री ट्रेड ॲग्रीमेंट केलेलं आहे 2019मध्ये. त्याच्यानंतर दुसरं जे आहे, बांगलादेशमधून पण मोठ्या प्रमाणावर वस्तू इकडं जात असतात. सो बांगलादेश हाही एक आपल्यासाठीचा महत्त्वाचा आस्पेक्ट आहे. सो भारताने ह्या गोष्टी खूप प्रॉपरली करणं अपेक्षित आहे की भारताचं जे आहे की ब्रॉड बेस्ड ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट ॲग्रीमेंट जे 2007मध्ये आपण सुरू केलं होतं चर्चेला, तर ते ब्रॉड बेस्ड ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट ॲग्रीमेंट जे आहे ते अजूनही फायनलाइज झालेलं नाही आहे. मग तिच्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीने गोष्टी करून युरोपियन युनियनच्या जवळ जाणं अपेक्षित आहे. कारण याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे पोस्ट ब्रेक्झिट युरोपियन युनियन. ओके. पोस्ट ब्रेक्झिट, आता ब्रिटन बाहेर पडल्यानंतर मग तिथं कुठली तरी जी पोकळी आहे ती पोकळी आपण भरणं आणि तिथल्या ज्या काही गरजेच्या गोष्टी त्या एक्सपोर्ट करणं. तर याच्या संबंधी आपण काम केलं पाहिजे. तर ही एक बाब युरोपियन युनियनच्या बाबतीत आणि भारताच्या बाबतीत लक्षात ठेवा. कालचे प्रश्न बघा. नशामुक्त भारत अभियान याबद्दल बिनचूक विधान निवडा. संपूर्ण भारतात राबविले जात आहे, तर संपूर्ण भारतात नाही आहे, हे 272 जिल्ह्यांमध्येच आहे. सो स्टेटमेंट चुकीचं आहे. आरोग्य मंत्रालयाचा पुढाकार नाही आहे, सामाजिक न्याय मंत्रालयाचा आहे. 13,000 स्वयंसेवकांमुळे राबवलं जाणार आहे. सो फक्त क योग्य आहे. जिदार उल हदीद अमन 2021 या लष्करी कवायती कोणत्या देशाद्वारे आयोजित केल्या जातात? तर याचं उत्तर आहे पाकिस्तान. अर्जुन MBT-MK-1A याबद्दल योग्य विधान निवडा. संरक्षण संशोधन विकास संस्था DRDOद्वारे निर्मिती. 100% बनावटी नाही, स्वदेशी. 53% आहे, त्याच्यामुळे पूर्ण 100% आपली बनावट नाही आहे. मारक क्षमता वाढवल्याने पाकिस्तान निशाण्याच्या टप्प्यात आला आहे. सो हे बरोबर आहे. सो अ आणि क. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर चालवलेल्या दुसऱ्या महाभियोगास किती मते कमी पडली? 10. औषधाच्या अतिसेवनाने 2017 ते 19 या काळात सर्वाधिक मृत्यू कोणत्या राज्यात झालेले आहेत? तर सर्वाधिक मृत्यू जे झालेले आहेत औषधाच्या अतिसेवनाने, तर त्याचं उत्तर आहे राजस्थान. ओके. 2 मार्चचे प्रश्न घ्या बघा. G23 गट ही संज्ञा कशाशी संबंधित आहे? आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादी गट, दहशतवाद विरोधी गट, आर्थिक विकासावर काम करणारा विकसित देशांचा गट, काँग्रेस पक्षातील नेतृत्वावर आक्षेप घेणारा गट, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेशी संबंधित गट. अरावली पर्वतरांगा खालीलपैकी कोणत्या राज्यात विस्तारलेल्या नाहीत? पंजाब, राजस्थान, हरियाणा, दिल्ली. गोल्डन ग्लोब पुरस्कार 2021 नुसार सर्वोत्कृष्ट चित्रपट नाट्य खालीलपैकी कोणता चित्रपट ठरला? बोराट 2, नोमॅडलँड, सोल, द क्वीन गॅम्बिट. इराणशी असलेल्या वादामुळे कोणता देश सिरियात क्षेपणास्त्र हल्ले करत आहे? इराक, सौदी अरेबिया, इस्रायल, कतार. शबरीमाला मंदिर पंपा नदीच्या किनाऱ्यावर आहे. पंपा ही केरळमधील सर्वात मोठी नदी आहे. फक्त अयोग्य, ब योग्य, दोन्ही योग्य, या दोन्ही अयोग्य. याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.